धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत विधानसभेत चर्चा झाली आहे। कोणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। भोंग्याच्या आवाज मर्यादेचं सर्वांना पालन करावंच लागेल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले। भोंग्याच्या नियमांचं कडक निरीक्षण केलं जाणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही। ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल। या ठिकाणी उल्लंघन होईल 55 डेसिबल आणि 45 डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही। जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल। या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत पालन होतं आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पीआयची असेल। पीआयने प्रत्येक प्रार्थना स्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही। जर डेसिबल पेक्षा जास्त अशा प्रकारे आवाज येत असेल त्यांच्या परवानग्यांना रिन्यू न करणे अशा प्रकारची कारवाई या संदर्भात केली जाईल आणि अतिशय कडकपणे याचं मॉनिटरिंग जे आहे ते केलं जाईल। याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे ही जबाबदारी संबंधित पीआयची असेल। त्यांनी ते केलं नाही तर त्यांच्या